परवा आमच्याकडे एक पेशंट डिलिव्हरी झाली. एक सुंदर बाळाला जन्म दिला. नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तशी तर आपल्याकडे नेहमीच नॉर्मल डिलिव्हरी होतातच, कारण आपलं मॅटर्निटी होम आहे आणि गेली 22-25 वर्ष आमच्या मॅडम या मॅटर्निटीचं काम करतात आणि त्यांचा नेहमीच असा अट्टाहास असतो की पेशंटची डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे आणि त्यामुळेच तर आपल्याकडे जवळजवळ 70-80% पेशंट्स हे नॉर्मल डिलिव्हरी होतात. कारण का त्या इंटेन्शननी प्रयत्न केले जातात आमच्या डॉक्टर मॅडमकडून. आणि ज्यावेळी आपण स्वतःहून काही इंटेन्शन ज्यावेळी ठेवतो, त्यावेळी आपल्या प्रयत्नांना बऱ्याच वेळेला यश येत असतं. कारण आपण प्रयत्न त्या दृष्टिकोनातून किंवा त्या दिशेने आपण ते प्रयत्न मनापासून करत असतो. ओके. आणि तर अशीच ही पेशंट आणि याच विषयामुळे ही पेशंट ॲक्च्युली प्रॉपर आपल्या गावातली, परंतु तिला पुण्याला दिलेलं असल्यामुळे तिकडे तिची ANC होती आणि अगदी दिवस भरत आले, दिवस भरले पूर्ण. तर तिथल्या डॉक्टरांनी ॲक्च्युली मेडिकल कॉलेजचं ते हॉस्पिटल, ओके, बट नॉट गव्हर्मेंट, ओके, मेडिकल कॉलेजचे ते हॉस्पिटल तिथे पेशंटला ॲडमिट केली आणि त्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की हिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही आहे, यांना सिझरिन करण्यासाठी ॲडमिट करायचं आहे आपल्याला. ॲडमिट केलं परंतु ॲडमिट केल्यानंतर या मुलीची जी आई, जी आपल्या गावातली आहे, ते तिथं गेले आणि ते म्हणाले की आमच्या मॅडम जे आहेत त्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करतात आणि आपण तिकडं घेऊन जाऊयात. आणि शेवटी त्यांनी प्रयत्न केले आणि जर नॉर्मल नाही झाली तर ती 100% नॉर्मल होणार नाही आहे असं आम्हाला खात्री आहे. परंतु त्यांचं मत काय आहे हे आम्हाला घ्यायला लागणार असं म्हणून त्या पेशंटची आई पेशंटला तिथून अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस डिस्चार्ज घेऊन इकडं घेऊन आल्या आणि ॲडमिट केलं. ॲक्च्युली फारशी हिस्ट्री त्यांनी काही सांगितलं नाही, कारण तिकडं थांबायला मला तिथं जमणार नव्हतं वगैरे, म्हणून मी पेशंटला इकडे घेऊन आले असं मॅडमला आमच्या म्हणाल्या. आणि त्या पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी आणि ॲक्च्युली इट वॉज डिफिकल्ट, म्हणजे कॉर्ड अराउंड नेक, बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असल्यामुळे तशी डिलिव्हरी फारशी काही इझी नव्हती, अवघड होती. परंतु आमच्या मॅडमनी 1-1.5 दिवस घालवून त्या पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी केली. ओके. मग ॲक्च्युली आता ही केस आपल्यासमोर किंवा हा अनुभव आपल्यासमोर मांडण्याचं कारण असं की ॲक्च्युली असं मागच्या एक 5 ते 7 वर्षामध्ये आम्हाला असं दिसून आलं आहे की काही कारणास्तव उगीचच पेशंट काही ठिकाणी डायव्हर्ट झाले. उगीचच असं पेशंटला वाटलं की आणखी काही ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट काही ठिकाणी आपल्याला मिळू शकते. काही ॲडव्हान्स्ड हॉस्पिटल्स, डॉक्टर्स उपलब्ध झालेले आहेत आता आणि म्हणून त्या पद्धतीने काही पेशंट उगीचच डायव्हर्ट झाले आणि त्याच्यानंतर त्यांना ॲक्च्युली ज्यावेळी खरा अनुभव यायला लागला त्यावेळी बरेचसे या वर्षभरात तर मला असं चांगलं जाणवायला लागलं की ते पेशंट परत माघारी येत आहेत. कारण का ज्या अपेक्षेने ते वेगळ्या मार्गाला ते गेले होते, त्या अपेक्षांची पूर्ती त्यांची झाली नाही, त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट मिळालं नाही, डायग्नोसिस झालं नाही आणि रिलीफ न मिळाल्यामुळे परत आमच्याकडे येत आहेत. हे म्हणजे दिस इज अ रिवॉर्ड. आमच्यासाठी ते एक रिवॉर्डच आहे. कारण का हे आमच्या कामाची ती पोचपावती आहे असं मला वाटते की आम्ही इतके वर्ष जे काही प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित अभ्यास करून आम्ही जे काही पेशंटचं निदान करतो, ट्रीटमेंट देतो, त्याचा हे रिवॉर्ड आम्हाला हे मिळतं आहे असं. तर त्यामुळे ती पेशंट आली, नॉर्मल झाली आणि हे
असं घडल्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला. ॲक्च्युली पेशंटच्या नातेवाईकांना तो आनंद खरा झालाच, परंतु याचा म्हणजे आमच्या तर मॅडमना आहे ना, पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर खरा आनंद होतो जास्त. ॲक्च्युली सिझेरियन झाल्यानंतर नाही होत आहे. तर नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांनासुद्धा भरपूर आनंद होतो असा, की बघा मी नॉर्मल केली पेशंटची डिलिव्हरी असं. आणि महत्त्वाचं काय, की सांगायचं तात्पर्य अजून एक महत्त्वाचं काय, की पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जरी मोठी मोठी हॉस्पिटल्स असली, भरपूर सुविधा जरी असल्या, तरी शेवटी एक इंडिव्हिज्युअली वैयक्तिक डॉक्टरची मानसिकता काय आहे, ओके, त्या डॉक्टरची मानसिकता काय आहे याच्यावर फार गोष्टी अवलंबून असतात. जर आपण मनापासून काही उद्दिष्ट ठेवून जर एक चांगले प्रयत्न करण्याचा जर विचार केला तर 100% यश हे मिळतं. परंतु सुरुवातीलाच जर आपली मानसिकता नसेल तर पेशंटला वेगळे निर्णय दिले जातात आणि काही निर्णय जे पेशंटच्या हिताचे नाही ते थोपवले जातात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मागच्या पण वेळी मी ॲक्च्युली आता या सध्याच्या काळातल्या मेडिकल प्रॅक्टिस आणि स्टँडर्ड ऑफ मेडिकल प्रॅक्टिस याच्याबद्दल मी बोललेलो आहे, की मी आवर्जून तुम्हाला सांगायचं कारण काय असं, की खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये या पेशंटला असं निर्णय देण्यात आला. ओके. तर का या मेडिकल फील्डचा दर्जा घसरत चालला आहे, का याचं व्यावसायीकरण होत चाललं आहे, हे आपल्या मेडिकल एज्युकेशनच्या हे जे काही फी स्ट्रक्चर आहे, ॲडमिशन प्रोसेस आहे, याच्यामुळे ते होत चाललं आहे असं माझं मत आहे. असं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आपल्यासमोर मांडलेलं होतं. तर म्हणून आणि आजकाल काय झालं आहे, की लोक मेडिक्लेम कॅशलेस माझा मेडिक्लेम आहे म्हणून मेडिक्लेमच्या पॅनलवरती कुठले हॉस्पिटल्स आहेत, आपण ज्या कंपनीचा मेडिक्लेम घेतलेला आहे त्या कंपनीच्या पॅनलवरती कुठले हॉस्पिटल्स आहेत ते निवडतात आणि तिथे जाऊन ट्रीटमेंट घेतात. परंतु ठीक आहे, पेशंटचं तिथे कॅशलेस ट्रीटमेंट होते, परंतु हे पण पाहणं गरजेचं आहे की ट्रीटमेंट झाली का, पूर्ण योग्य झाली आहे का. ओके. तर थोडंसं कमर्शलायझेशनचा जो व्ह्यू आहे आजकाल या गोष्टीमुळे पेशंटला कॅशलेस सुविधा मिळालेली असते खरी, परंतु त्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे, जो आजार आहे, तो 100% पूर्ण बरा झालेलाच असतो अशी काही खात्री गॅरंटी नसते. कारण असे बरेचसे पेशंट्स आम्ही पाहतो आहे की कॅशलेस ट्रीटमेंट झाली वगैरे आणि तो आजार काही पूर्ण बरा झाला नाही आणि तो पेशंट परत आमच्याकडे आला. अनुभवाचे डॉक्टर आहेत, आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर आहेत म्हणून मत घेण्यासाठी आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी आमच्याकडे येतात. हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं, कारण का आमचं भांडवलच ॲक्च्युली की एक चांगला अनुभव आणि आमचा अभ्यास आणि आमचं इंटेन्शन, एक जेन्युइन इंटेन्शन, एक प्रामाणिक इंटेन्शन हेच आहे आणि त्याच्या जीवावरच आम्ही आजपर्यंत मेडिकल प्रॅक्टिस करत आलेलो आहोत. तर ॲक्च्युली हा आनंद आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी ओके, की अशा गोष्टी बऱ्याच वेळा आमच्या 22-25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये घडलेल्या आहेत, की एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही असं सांगितलं गेलं आणि ते पेशंट नातेवाईक आमच्याकडे घेऊन आले आणि आपण प्रयत्न करून त्याची नॉर्मल डिलिव्हरी केली. ओके. त्यामुळे असाच एक अनुभव परवाचा पण होता, म्हणून आपल्याबरोबर शेअर करावासा वाटला आणि त्याच्याबरोबर त्याच्या अनुषंगाने काही 2-3 गोष्टी आपल्या समोर मांडाव्याशा वाटल्या म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे. ओके. थँक्यू.